नमस्कार मित्रांनो, मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो टायमिंग मी चालू करतोय ना, तो 5:38 झालेत संध्याकाळचे आणि आज रविवार आहे. सर्वात पहिले तर सर्वांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सो आजच्या दिवशी मी विचार केला की चला यार गाडी काढून बघू किती धंदा होतोय. मी 12 ते 12:15च्या आसपास गाडी काढली होती आणि एक 750 रुपयाच्या आसपास CNG भरलं आणि मी रेडी झालो बिझनेस करण्यासाठी. सगळ्यात पहिली जी ट्रिप भेटली आपल्याला डायरेक्ट बोरिवलीची भेटली, बट ती बोरिवली स्टेशनची होती. फेअर वाईज ठीकठाक होता. 53 किलोमीटरचे 703 समथिंग असं काहीतरी पैसे दिले अँड तिथून मग आपल्या नॉर्मल ट्रिप चालू झाल्यात. मी तुम्हाला दाखवतो की ट्रिप कशा लागल्यात स्टेप बाय स्टेप आणि बिझनेस किती झाला आहे आतापर्यंत तेही तुम्हाला दाखवतो. आता सध्या करंटली मी महापे माइंड स्पेसमध्ये आहे आणि इथून जर ट्रिप लागत असतील ते ठीक आहे आणि आता थांबूनच बघावं लागेल कारण नवी मुंबईमध्ये सर्च तर बऱ्याच ठिकाणी दाखवतोय पण तशा ट्रिप लागत नाही आहेत. तर दाखवतो तुम्हाला मॉर्निंगपासून ते आतापर्यंत किती रुपयाच्या कशा ट्रिप लागल्यात. तर आतापर्यंत जो बिझनेस झाला आहे तो झाला आहे 1945. फक्त उबरवरतीच ट्रिप कंप्लीट केल्यात आणि ही बघा, ही आहे दिवसाची पहिली ट्रिप. 748 रुपीज उबर गोमध्ये 53 किलोमीटरचे 1 hour 48 minutes. परवडली तर नाही बट दिवसाची सुरुवात करण्यासाठी ही ट्रिप मी कंप्लीट केली. त्यानंतर मग तिथून त्याच एरियामधून म्हणजे स्टेशनवरूनच भांडूप वेस्टची ट्रिप भेटली. 24.92 किलोमीटरचे 388 प्रीमियर कॅटेगरी. टाईम बघा 1 तास 2 मिनटं. मग त्यानंतर ही भेटली आपल्याला उबर गोमध्ये 48 मिनिट्स 16 किलोमीटरचे 405 रुपये. हा एक चांगला फेअर होता. आणि त्यानंतर तिथून मग आता आपण ज्या ठिकाणी आहोत तिथली ट्रिप भेटली ठाणेवरून महापे माइंड स्पेस. 49 मिनिट्समध्ये 21 किलोमीटर 403 रुपयाचा फेअर आपल्याला भेटलेला आहे. आणि अशा प्रकारे आपला बिझनेस एवढा झालेला आहे. CNG जर बघायला गेलं तर अजूनपर्यंत गाडीमध्ये CNG 4 पॉईंट्स अवेलेबल आहेत आणि जी गाडी चालली आहे ती चालली आहे 118.8 किलोमीटर. याच्यामध्ये पिकअप अँड ड्रॉप हा टोटल पूर्ण किलोमीटर काउंटेड आहे. नवीन महिना आणि नवीन बजेट मी सेट केलं आहे. त्या बजेटला 30 दिवसांमध्ये कॅल्क्युलेट केलं आहे. म्हणजे जो पण XYZ बजेट आहे भागिले 30, जेवढी पण अमाऊंट येईल तेवढी अमाऊंट आपल्याला कमवून घरी जायचं आहे किंवा ती अमाऊंट आपल्याला करायची आहे कसं एनी हाव. तो जर सेट केला तर मग आपला महिना जो आहे तो व्यवस्थित जाऊ शकतो. आणि कसं की आता सण वगैरे पण येणार आहेत तर थोडासा प्रिपेअर राहिलो आहे मी आणि मी पूर्ण कॅल्क्युलेशन केलं आहे. जवळजवळ 2 ते 3 तास दिले आहे पूर्ण कॅल्क्युलेट करून बजेट बनवलं आहे. बजेट म्हणजे बजेटच बोलतात ना, काय माहिती बजेट बोलतात का काय बोलतात. एक XYZ अमाऊंट आहे, माणूसाला 1 लाख 1.5 लाख भागिले 30 जेवढी अमाऊंट येते तेवढी आपल्याला अमाऊंट काढायची आहे आणि मग घरी जायचं आहे. CNGचा खर्च काढून तो एक मी बजेट बनवला आहे. त्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा आहेत की मला बोलायला थोडंसं विचित्र वाटतंय बट 2 गोष्टी बोलतो. एक म्हणजे नजर लावणाऱ्या लोकांपासून मी सध्या लांब आहे. दुसरं म्हणजे जे जळणारे लोक आहेत त्यांच्यापासून तर अजून जास्त लांब आहेत. म्हणजे हे आहेत थोडक्यात एक आपण भात बनवतो, भातामध्ये कसे खडे असतात ते कसे आपण खडे साईडला काढतो जेणेकरून आपल्याला ते त्रास नाही देणार. दातांमध्ये जातात तेव्हा त्रास होतात ना, ते येतं दाताखाली प्रॉब्लेम होतात ना पुढे. सेम तसंच केलंय की हे खडे जे आहेत ना, हे खडे मी माझ्या आयुष्यामधून काढून आता बाजूला फेकून दिलेत ऑलरेडी. आणि बोलायचं नव्हतं पण बोलतो. दुनियादारी करून बघितली, पैशांचा हे ठेवलाच नाही कधी. मित्रांमध्ये इकडे खर्च कर तिकडे खर्च कर हे कर ते कर पूर्णपणे बस. इवन घरचे तर मला अक्षरशः शिव्या घालायचे की एवढं करायची काय गरज आहे असा तसा. पण आता समजतो की ह्या चुका होत्या, पण ठीक आहे चुकांवरूनच आपण समजून जातो. मी कॉन्टॅक्टमध्ये पण नाही तसा जास्त कोणाच्या. आपला एकटा जीव सदाशिव. माझ्यापेक्षा जे मोठे आहेत जे या लाईनमध्ये आहेत जे मला यूट्यूबच्या थ्रू भेटलेत तुमच्या थ्रू भेटलेत
त्यांच्याशी मी कॉर्डिनेशन म्हणजे असतोच, आमचा कॉन्टॅक्ट असतो, इकडे असं आहे इकडे तसं आहे, एकमेकांना अपडेट देत राहतो. आणि बस 3 ते 4च कॉन्टॅक्ट आहेत जे की डेली चालू असतात. बाकीचा मी कोणाला कॉन्टॅक्ट करतच नाही. पण मला ही गोष्ट बोलायची नव्हती, त्यांचं मन दुखेल, पण आता दुखू दे मन. त्या लोकांची हरकतच अशी आहे की ते मन दुखवायच्या लेवलचेच आहेत. तर असू दे, जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतो आणि लांब राहिलेलं बरं अशा माणसांपासून. तर त्याच गोष्टीसाठी मी थोडा काल विचार करत होतो. काल मी नीट झोपलो पण नाही. तसा विचार करता 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 10 वाजता झोपायला गेलो. 10 वाजता झोप नाही आली. लिटरली 1 वाजता झोपलो तेव्हा कुठे जाऊन ती म्हणजे अशी डोळा लागला. जास्त विचार करून काही उपयोग नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असं की या लाईनमध्ये बरेच जण नवीन व्यक्ती जॉईन झालेत. त्यांना बिझनेस कसा करायचा हे आयडिया नाही आहेत. परत EMI वगैरेंचं टेन्शन आहे, खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत, कोण एकट्यावरती सगळं आलेलं आहे. तर तुम्हाला सिम्पल सांगतो, स्वतःवरती विश्वास असेल ना तर तुम्ही ह्या सिच्युएशनमधून इझिली बाहेर निघू शकता. 5 वाजता 6 वाजता घरी जाताय ना, तिथे 7-8 वाजता घरी जा. सकाळचे 8-9 वाजता निघताय तर 6-7 वाजता लॉग इन करा. अरे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो. सिम्पल सांगतो, तुम्ही आहे ना काम करा, एक्सपेरिमेंट करा एक प्रकारचं. आज मी 8 वाजता लॉग इन केलं, आज 8 वाजता लॉग इन करून माझा 3,000चा धंदा झाला. एक काम करतो, उद्या मी 7 वाजता लॉग इन करतो, बघू कितीचा धंदा होतोय. तुम्ही जिथपर्यंत स्वतःच एक्सपेरिमेंट करणार नाही ना तिथपर्यंत तुम्हाला नाही कळणार. मी किती सांगितलं ना तर तुम्हाला नाही समजणार. आता कोणत्या एरियामध्ये जायचंय, कोणत्या एरियामध्ये नाही जायचं, जिथपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही ना या गोष्टीचा तिथपर्यंत काही नाही होणार. हे काय वाटतं 3,000, 3,500, 4,000ची जी अर्निंग आहे ती काय एका दिवसामध्ये झाली का? एवढे वर्षाचा एवढ्या महिन्यांचा, एवढे दिवसांचा एक्सपिरियन्स घेऊन घेऊन कुठे जायचं कुठे नाहीत तेव्हा जाऊन त्या गोष्टी आता माहिती पडल्या आहेत. टायमिंग चाललंय ना, टायमिंग होत चाललं त्यामुळे हे झालंय. 6:30 वाजत झाले, किती वेळ आपण वेट करणार ना. पुन्हा जसं अंधारपर्यंत मग घरी जायची इच्छा होतं. वेळ होतोय 7:06 आणि मी आता आहे उल्वेमध्ये. शेवटच्या ट्रिपचा फेअर मी तुम्हाला दाखवतो. उबर गो मध्ये 20 किलोमीटरचे 388 रुपीज भेटले. 38 मिनिट पकडून चाला, इतका टाइम लागला. उल्वे सेक्टर 21 मध्ये मी. एरिया प्रेफरन्स चालू आहे. सर्च नावाला आहे, काहीच नाही बघा. बिझी असं काहीच लिहून येत नाही, ते फक्त नावाला असं आहे. आणि ह्याला बोलतात सर्च. हा जो एरिया आहे ना हे पाहिजे असा पर्पल. 27 किलोमीटर लांब येते, काहीच अर्थ नाही आहे. टोटल अर्निंग झाली आहे 2,333 रुपये. आणि याच प्रकारे लागते बायकाळाची ट्रिप. हे काय नवी मुंबईमध्ये येतं का बायकाळा? एरिया प्रेफरन्स टाकलाय तरी पण मुंबईची ट्रिप देतोय. हे बघा, एरिया प्रेफरन्स टाकलाय, झूम करतो. 55 मिनिट्स बाकी आहेत. हा एरिया प्रेफरन्स संपला ना मी माझ्या घरच्या रस्त्याला जाणार. मग काही असो, जिथपर्यंत एरिया प्रेफरन्स आहे तिथपर्यंत ठीक आहे. आणि अशा प्रकारे याच बिल्डिंगमधून वाटतं ट्रिप लागलेली आहे आपल्याला नेरूळची. याच बिल्डिंगमधून लागली आहे जिथे मी थांबलोय, हीच वाली बिल्डिंग. ट्रिप लागली आहे तर एरिया प्रेफरन्स चालू राहील. पाठीमागे लगेच ऑफलाईन करायचं, असं स्वाईप करायचं आणि लगेच स्टॉप न्यू रिक्वेस्ट करायचं. आणि आता याला मी कॉल करतो. वा, अटल सेतू वाया दादर. 245 रुपीज भेटले यावाल्या ट्रिपचे. आणि मी आहे सीवूड्स नेक्सस मॉल. राईट साईडचा टर्न बंद करून ठेवला आहे कारण खूप जास्त ट्रॅफिक होते. आणि मी इथे यू टर्न मारून डायरेक्ट घरच्या रस्त्याला जाणार. ही पाठीमागं Hyundaiची गाडी आहे, मला त्यावाल्या लेनमध्ये जावं लागेल. सगळ्यांना यू टर्नच मारायचा आहे इथे. ट्रिप झाली कंप्लीट. मी आता आहे खारघर सेक्टर 34 किंवा 35. साई मन्नत बिल्डिंग आहे ही बघा, साई मन्नत बिल्डिंग. 15 किलोमीटरचे 312 रुपये दिले, म्हणजे 20 रुपये पर किलोमीटरचा रेट. आणि खरं सांगायला गेलं तर हा रोड एवढा कधी खराब झाला काय माहिती.
ओ अरे रे, गाडी अशी आपटते ना. 45 मिनिट्स लागले ही ट्रिप कंप्लीट करण्यासाठी आणि आता मी थेट खालच्या रस्त्याला निघतोय. बस झालं, जितकं काय झालं तितकं ठीक आहे. आपण घर पे भागो. टाईम होते 8:51 आणि टोटल गाडी चालली आहे 169.2 किलोमीटर्स आणि ही आपली 8 तासाची अर्निंग आहे. मी 12 वाजता लॉग इन केलं होतं आज आणि 9 वाजायला फक्त 9 मिनटं बाकी आहेत. पण मी खारघरमध्येच लास्ट ट्रिप एंड केली होती, तर त्या हिशोबाप्रमाणे 8 तासाचीच अर्निंग आहे. 8 किंवा 8.5 तासाची अर्निंग आहे आणि टोटल अर्निंग आहे 2,891 रुपये. CNG हे बघा, मी ऑलरेडी कॅल्क्युलेट करून बसलो आहे. 2891 अर्निंग, 650 CNG, 212 उबरचा पास, टोटल राहिले किती 2,029 रुपये आणि अजूनही 1 पॉईंट CNG बाकी आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस इथेच एंड होतो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला सांगतो, बट 1 मिनिट थांबा. त्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अशी डिस्कस करायची आहे की माझी सारखी अर्निंग जर तुम्ही करायचा विचार करत असाल ना मित्रांनो, तर होईल नाही होईल याची काही गॅरंटी वॉरंटी नाही आहे. पण माझे व्हिडिओ प्लीज तुम्ही एज्युकेशनल पर्पजसाठी तुम्ही या बिझनेसमध्ये आला आहात, तर कुठून कशा ट्रिप लागतात ह्याच्यासाठी तुम्ही बघू शकता. अन्यथा एक्सपिरियन्स जे पण काय असेल तुमच्याकडे नॉलेज गेन करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर ठीक आहे. बट माझ्या व्हिडिओ बघून जर तुम्ही गाड्या घ्यायचा विचार करताय आणि विचार करतायत की MS46 औरा तर 3,400 3,700 कमवतोय, तर तसा तो एक चुकीचा डिसिजन होऊ शकतो. आणि नंतर मग पुढे येऊन मला असं कोणी बोललं नाही पाहिजे की तुझ्या व्हिडिओ बघितल्या एवढे अर्निंग होते तेवढे अर्निंग होते, आम्ही जेव्हा गाडी घेतली तेव्हा 2,000 पण होत नाही. असे बोलणारे 1-2 जण भेटलेत मला. मी कधी काय कोणाला प्रभावित करत नाही की बाबा तुम्ही गाड्या घ्या, खूप सारा बिझनेस आहे, असं आहे तसं आहेत. मारामारी चालू आहे बिझनेसची, कसा धंदा होतोय तर मला माहिती आहे. तर एवढंच बोलायचं होतं. बघा, सगळ्यांची मनं राखून आपल्याला चालायचं आहेत. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की मला राग पण येतो कधी कधी, पण मी कंट्रोल करतो. एवढंच बोलेन. बिझनेसमध्ये यायचं असेल तर फुल कॉन्फिडन्स असेल, तुम्हाला 12-14 तास जर द्यायचा असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. अन्यथा तुम्ही अदरवाईज जॉब करू शकता. तो तुमच्यासाठी बेटर ऑप्शन राहील. मला जमतो, मी करतो, मला मजा येते कधी कधी करायला, माझा कंटेंट असतो याच्यावरती. तर माझी गोष्ट वेगळी आहे. तुम्ही मला आणि स्वतःला कधी कम्पेअर करू नका. कधी कोणाला कम्पॅरिझन केलं नाही पाहिजे. कम्पेअर करताना तिथे तुम्ही मार खाता, लक्षात ठेवा. एवढंच बोलेन. जे काय करायचं आहे करा, मन लावून करा. जॉब असेल तर जॉब करा, बिझनेस असेल तर बिझनेस करा. पण कधीही कोणाचं अर्निंग वगैरे बघून मोठा डिसिजन घेऊ नका. आधी एक्सपिरियन्स घ्या, त्यानंतरच मग डिसिजन घ्या. आणि माझं बोलणं जर तुम्हाला आवडत नसेल तर यू कॅन अनसबस्क्राईब माय चॅनल अँड लिव्ह इट. कारण मी तर डायरेक्ट तोंडावरतीच बोलणार आहेत. बस झालं. सगळ्यांची मनं राखायच्या चक्करमध्ये माझंच मन दुखवलंच होतं कुठे ना कुठे. तर असं आहे आजचा. थोड्याशा म्हणजे गोष्टी बोलायच्या होत्या, मी ते बोलून टाकलो. आणि ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.